नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HPA चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक द्रोणिका कर्नाटकावर स्थित आहे. त्याला संलग्न एक द्रोणिका मराठवाड्यापर्यंत आहे. तसेच 850 HPA विंडमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात कर्नाटकावर स्थित आहे आणि त्याला संलग्न द्रोणिका मराठवाड्यापर्यंत आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटरपर्यंत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या 2 दिवशी 26 एप्रिल आणि 27 एप्रिलला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 28 एप्रिलला विदर्भामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 26 एप्रिलला विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तासी वाहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 27 एप्रिलला विदर्भामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तासी वाहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 28 एप्रिलला विदर्भामध्ये यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर वाहण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 48 तासात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. त्यानंतर विदर्भात 2 ते 3 अंश सेल्सिअसनी वाढ होईल. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.